मराठी चित्रपटसृष्टीचा बादशाह अशी ओळख असणारे कलाकार म्हणजे दादा कोंडके। एकेकाळी डबघाईला आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला परत सुवर्ण दिवस दाखवणारा कलाकार म्हणजे दादा कोंडके। दादा कोंडके यांचे सलग 9 चित्रपट रौप्य महोत्सवी चालले असा रेकॉर्ड करणारे ते जगातले एकमेव अभिनेते आहेत। या त्यांच्या रेकॉर्डची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। लोकांना खळखळून हसवणाऱ्या दादा कोंडके यांचे जीवन मात्र एकाकी होते। त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले दादांचे शब्द खूपच बोलके आहेत। दादा असं म्हणतात की पुढच्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी काही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये। माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे, असं शेवटी दादांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे। त्यांचे लग्न फक्त 4 वर्ष टिकले, नंतर ते एकाकी आयुष्य जगले। त्यांच्या बायकोला एक मुलगी होती, मात्र त्या मुलीला त्यांनी कधी आपलेसे केले नाही। वयाच्या 65व्या वर्षी अत्यंत गूढ मृत्यू झाला। या सर्वांची माहिती या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। दादा कोंडके यांचा जन्म गोकुळाष्टमीला झाल्यामुळे दादांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले होते। ते लहानपणापासूनच खूप खोडकर आणि मस्तीखोर होते। ते जसेसे तरुण झाले तसेसे त्यांचा खोडकरपणा अधिक वाढला। त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या मोठ्या भावाला खूप काळजी वाटत होती। यांचे लग्न लावून दिले तर हा सुधरेल असा विचार करून त्यांच्या भावाने त्यांचे लग्न ठरवलं। दादा सुरुवातीला लग्न करायला नाही म्हणत होते, मात्र त्यांचे भाऊ मागेच लागले। शेवटी कंटाळून दादा लग्नाला तयार झाले आणि 1964 साली नलिनी या मुलीशी त्यांचे लग्न झालं। मुंबईत दादांच्या राहण्याचा ठिकाणा नव्हता, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला गावाला ठेवलं होतं। त्यात 1965 साली विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे दौरे सुरू झाले। नाटक तुफान चालत होते, त्यामुळे दादा कायम बाहेर असत, त्यामुळे बायकोकडे त्यांचे दुर्लक्ष झाले। या काळात काही विचित्र गोष्टी घडत गेल्या। त्या गोष्टींबद्दल त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रातही बोलायचे टाळले। शेवटी 1968 साली दादा नलिनीपासून घटस्फोट घेऊन वेगळे झाले। त्यावेळी दादांनी नलिनी यांना पोटगी म्हणून 40,000 रुपये दिले होते। नलिनी यांना पुढे तेजस्विनी नावाची मुलगी झाली, मात्र दादांनी तिचा स्वीकार कधीच केला नाही। काही लोकांच्या मते ती दादांची मुलगी होती, मात्र अनेक लोक असे म्हणतात की ती दादांची मुलगी नव्हतीच। पत्नीपासून वेगळे झाल्यावर 1969 साली तांबडी माती या चित्रपटातून त्यांनी सिनेमा विश्वात पदार्पण केलं। मग दादांनी मागे वळून बघितलं नाही। त्यानंतर आलेल्या सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, रामराम गंगाराम, बोट लावी तिथे गुदगुल्या हे चित्रपट तुफान गाजले। 1971 ते 97 या 26 वर्षाच्या कालखंडात दादा कोंडके यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले। दादा कोंडके यांनी प्रचलित मान्यतेविरुद्ध नायक उभा केला। गावंढळ अशी अर्धी चड्डी घातलेला, साधा ओळा पण बोलण्यात फटकळ असा हा नायक सर्वार्थाने वेगळा होता, म्हणून लोकांना तो आपलासा वाटला। या अवली कलाकाराचा मृत्यूही तितकाच रहस्यमय होता। 14 मार्च 1998ला सकाळी 3:30 वाजता दादर येथील रामान निवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीने शुश्रूषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आले। तेथे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आला। त्यांचे मित्र डॉक्टर अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशी दादांची नियमित तपासणी केली होती, तेव्हा ते एकदम फिट होते। त्यावेळी ते उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीर धरा सिनेमा बनवत होते। त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आले। ज्यावेळी दादा कोंडके यांना शुश्रूषा या हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले, तेव्हा तेथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता। पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्या घरी नेण्यात आले होते। त्यांचे शवविच्छेदन करण्यास मज्जाव केला गेला होता। तेव्हा असं नेमकं का करण्यात आलं हा प्रश्न आजही अनउत्तरितच आहे। त्यामुळे दादांच्या मृत्यूबाबत आजही चर्चा होते। अशाप्रकारे दादा कोंडके यांचा मृत्यू अजूनही एक गूढ बनून राहिला आहे।